ती बघा गुरं बघा आली होती ना आड्याभोवती. आता नको काढायला, राहू दे, उद्या सकाळी काढूया. वीज बिल येणाऱ्या बघा लाईट असेल त्या लावण्या. ही गवारची भाजी करणार पटकन. बोका पाणी कोण पिणार. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर दुपारच्या वेळेस आजच्या व्लॉगला की नाही सुरुवात केलेली आहे. कालच्या व्हिडिओनंतर थोड्या वेळाने पुन्हा आता सुरुवात केली. दुपारची वेळ आहे, वाजलेत काहीतरी मला वाटतं 3:15 3:30 झालेले आहेत. आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की कुणालच्या आज बाहेर नाही, म्हणजे दिवसभर बाहेर गेलेले आहेत, त्याच्यामुळे घरामध्ये मी एकटीच आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी बोलूया, थोडंफार तुमच्याशी शेअर करूया. तितक्यात माझा पण वेळ जाईल. आत्ता मी सध्या की नाही पॅकिंग करते. हे बघा, हे आपलं कुरिअर सगळं भरून ठेवलेलं आहे. फक्त आता ॲड्रेस लिहायचं आहे आणि व्यवस्थित सगळं पॅकिंग करायचं आहे. आणि वजन वगैरे किती आहे ते सगळं लिहावं लागतं. तर तेच आता करायला घेतले. हे सगळं काम आहे ना कुणालचे बाबा करतात. ते मला म्हणाले की मी करीन म्हणून, पण त्यांना येईपर्यंत अंदाजे 8 तरी वाजतील. कारण त्यांचा ना मगाशी फोन येऊन गेला, मला म्हणाले की 8 वाजतील घरी येईपर्यंत, 8 ते 9 वाजतील. त्याच्यामुळेच मी विचार केला की आता येतील कधी आणि करतील कधी. त्याच्यामुळे करायला मी सुरुवात केलेली आहे. थोडंफार झालं आहे माझं आणि थोडंफार अजून की नाही बाकी आहे. सोमवारी आपल्याला हे पार्सल की नाही कुरिअर करायचं आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी म्हटलं बोलूया थोडंसं. एकटी असल्यावर जरा एकटेपणा जाणवतो ना, त्याच्यामुळे व्लॉगला की नाही सुरुवात केलेली आहे. तर थोडंसं आता करते आणि मग ठेवून देते आणि थोडा वेळ जरा आराम करते. आपले चंगू मंगू बाथरूममध्ये झोपलेले आहेत दोघंजणं. गरम जाम होतं ना, त्याच्यामुळे दुपारच्या वेळेस ते बाथरूममध्येच असतात. बस अजून काय आता तुम्हाला सांगू. पॅकिंग सध्या पॅकिंगवरतीच भर दिलेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर जितकं होईल ना तितकं करायचं आहे मला आज. म्हणजे उद्या बघा रविवार आहे, तर म्हटलं उद्याचा दिवस पूर्ण आपल्याला आराम मिळेल. मग आपल्या बागेतलं पण थोडंफार काम की नाही करायला मिळेल ना. त्याच्यामुळे आत्ता बघा मे महिना सुरू झालेला आहे आणि कधी पण पावसाचं काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळेच सगळं बागेतलं पण म्हणजे भरपूर असं काम आहे. लाकडं वगैरे आहेत ती ठेवायची व्यवस्थित सगळं झाकून वगैरे. परत हे बघा, हे आपलं इकडचं केळीच्या इकडचं ते सगळं आवरावर करायचं आहे. तेच मी सकाळी कुणालच्या जेव्हा म्हणाले की आता मे महिना सुरू झाला आहे, आपल्याला तर भरपूर कामं आहेत बागेतले वगैरे. त्याच्यामुळे लवकर लवकर सगळं आता करायचं आहे पॅकिंग हे ते सगळं. म्हणजे जितका वेळ मिळेल ना तितका आता बागेला वेळ द्यायचा आहे. कारण एकदा का पाऊस पडला की नंतरला मग कामं होणार नाही माती भिजल्यानंतर. त्याच्यामुळेच सगळी आता तयारी आमची ना सुरू आहे सध्या. तर हे बघा, हे आता ना हे पूर्ण झालेलं आहे. ॲड्रेस वगैरे लिहून हे पण पूर्ण झालेलं आहे. आणि हे इतके बघा बाकी अजून. आणि अजून 2-3 बॉक्स आहेत ना आपल्याला रेडी करायचे आहेत. हे बघा हे बाकी आहेत. कारण 1-2 वस्तू ना आपल्या वजन करायच्या बाकी होत्या. सध्या आपल्याकडे हळद तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे फक्त हे पीठसुद्धा ऑर्डरचं आहे. हे मग गेलेलं आहे ना, त्याच्यामुळे साईडला करून ठेवलेलं आहे. आणि हे बघा फक्त इतकी हळद राहिलेली आहे. ह्यातली पण 1-2-3 पॅकेटच राहिलेत. बाकीची हळद सगळी गेलेली आहे. म्हणजे आजची ऑर्डर आहे ती हळदीची वगैरे. म्हणजे साधारण मला असं वाटतं की 1-2-2.5 किलो हळद काय ते उरलेली असेल. आणि ह्याच्यामध्ये काय आहे उरलेलं तुम्हाला मी दाखवते. हा गरम मसाला. सध्या आपण गरम मसाला बघा ह्याच्यामध्ये पॅकिंग केलं आहे या पिशवीमध्ये. कारण ह्याच्यामध्ये व्यवस्थित सगळा पॅक होतो आहे आणि नीट राहतो आहे सुद्धा. आपला मच्छी मसाला फक्त इतका उरलेला आहे, सगळा संपला आहे. म्हणजे नवीन स्टॉक आता परत आपल्याला बनवायचा आहे ना. हे बघा, हे कुळीत पीठ आहे, ह्यातलं पण गेलेलं आहे. पण साधारण मला असं वाटतं 1-2 पॅकेट उरलेले असतील. बाकी सगळं आपल्याला 3-4 पॅकेट की नाही तयार करायचे. आणि कुळीत पिठाचं तुम्हाला मागे बघा दाखवलं होतं. हे असं प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये ना थोडंसं लीक होतं. लीक म्हणजे कसं ते हलकं असतं ना त्याच्यामुळे. तर आमचं चाललं आहे की ह्या ह्याच्यामध्येच मग पॅकिंग करायची कुळीत पीठ वगैरे. मग ह्याच्यामध्ये कसं लीक वगैरे होत नाही आणि छान राहतं. म्हणजे तुमच्यापर्यंत कसं व्यवस्थित पोचतं त्याच्यामुळे. चला आता हे पण थोडंसं पॅक करायचं ते करून घेते. चला या. ती बघा गुरं बघा आली होती ना आड्याभोवती, भरपूर गुरं आली होती. तर वाघ्या शिरूना आवाज गेला ना तसे दोघंजण धावत गेले. चला या, लय गरम आहे. चला, झोपेत ना उठून गेले गुरांच्या मागं. चला 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 वाघ्या ये बेटे ये. काय बघा हे ऊन पडलंय, अगदी नुसता जीवन कासावीस होतो ह्या उन्हाकडे बघून. वाघी ये,
हे गुरं ना आतमध्ये शिरतात. त्याविषयी एक गुर आहे ना आतमध्ये शिरला होता, त्याच्यामुळे म्हणजे लक्ष गेलं म्हणून बरं झालं. हे दोघं जण भुंकायला लागले ना आतमध्ये शिरल्यानंतर, त्याच्यामुळे आम्हाला माहिती पडलं. आता पण त्या घंटीचा आवाज आला, त्याच्यामुळे मी उठली मग, आणि मग हे दोघं पण बाहेर आले. चल ये इकडे, नाही आहे बागे ये. अहो तो डांबर आहे ना, गरम झाला की तापतो आणि पायाला चिपकतो सगळा तिकडचा डांबर. बोला चला 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 घरात चला. चला गरम आहे, चला चला चला. आपलं काम अजून चाललं आहे, थोडंसं बाकी आहे, ते करून घेते पटकन. जा रे बाथरूममध्ये जा, आणि सगळा पसारा मग आवरते. गाण्यांचा आवाज येतोय. दिवस बघा मावळायला आला. 6:15 होऊन गेलेले आहेत संध्याकाळचे. आणि मी आता घेतलंय झाडांना पाणी घालायला. हे बघा पुढच्या झाडांना घातलं, आता ते वेली आहेत ना तिथे पाणी घालते. हे बघा लक्ष गेलं, बोंड तयार झालं आहे. बोंड मस्त आहे बघा, एकदम छान आहे. आता नको काढायला, राहू दे, उद्या सकाळी काढूया. एकच बोंडू आहे, एकच, बाकी कुठं दिसत नाही आहे. लांबून एकदम नजर गेली पटकन. चला पाणी घालूया. कसं वाटतं ना, शांत शांत. घरातलं एक माणूस नसेल ना तरी पण घर खायला उठतं, असं आहे ते. पाणी पाणी, झाडांना पाणी नाही घातली. ही आपली सिमेंटची बालदी आहे, आतमध्ये बघा सगळं सिमेंट लागलं आहे. ही आपली तेंडल्याची वेल. झाडं बिचारी उन्हाने हे झाले सगळी. हे बघा त्याशी त्याला ना शेण घातलं वेलीला, बघा व्यवस्थित झालं आता. चला घरात चला. बघा आता बाथरूममधनं बाहेर पडलाय. आत्ताचा दिवस आता मावळायला आला ना, तेव्हा तो बाहेर पडलाय. चला या इथे, चला घरात, चला या. आता बाबा घरात नाही ना, ते पण कंटाळलेत मग दोघं जण. चला या, चला या घरात चला. किती बघा पसारा पडला हा सगळा. हे कधी आता काम होईल तेव्हा हा सगळा पसारा आवरणार. बघून बघून सगळं हे वाटतं मग. ये मागी ये. शेरणी बघा माझी कुठं गेली. ही तर बाबा शेठानीच आहे आमची गुंडी. हे माझी गुंडी बांधून ठेवलं त्याला. आता झोपू दे त्याला, झोपू दे, आराम करू दे. हे बघा 4 टोमॅटो बागेतले. तर थोडासा आपल्याला कढीपत्ता पण हवाय. रातकिड्यांचा आवाज बघा ना किती. इकडनं जावं लागेल, वाकून जाऊया, वाकून. ही बघा कुठे कुठे झाडं आलेत कढीपत्त्याची. ही बघा कशा आपोआप उगवलेत. आता हा आपला मोठा कढीपत्त्याचा झाड आहे, किती छान झालेला आहे. पण मी मात्र हा छोटावाला आहे ना त्यातलाच काढून घेते. भरपूर छोटी छोटी रोपं उगवली तर कशा आपोआप आहेत काय कळत नाही बाबा. कढीपत्ता कढीपत्ता इथले बघा 1 2 3. आणि ही वेली बघा कशा आल्यात. त्याशी पाऊस पडला ना मध्ये, ह्या बघा रानवेली कशा आल्यात त्या. ह्या बघा एक पावसाची सर पडली, ह्या वेली कुठून आल्या लक्ष द्यावं लागेल आता आपल्याला. कोण नाही बेटा, उगाच भुंकतो. चले वागे बाहेर आहे बागू, चला घरात जायचंय. ऐक देवा रे, चला या. ये 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 गुंड्या, पळतो पळतो. चला घरात, चला घरात, चला चला घरात, चला 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 चला. संध्याकाळ वेळेला चला घरात. आता बाहेर न थांबायचं. चला घरात, चला वागे ये बाहेर, चला चल चल घरात, चला चला घरात. थांब 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 थांब. इकडे नाही, इथे इकडनं चला, इकडनं चल. मला पण पाडाय. चला चला घरात, चला चला.
भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. ह्या बघा आपल्या स्ट्रीट लाईट पेटलेल्या आहेत. आपल्याकडे 3 लाईटी लावलेल्या आहेत. मागच्या साईडला 2 आणि पुढच्या साईडला 1. उजेड बघा. दिवाबत्ती करून घेतला संध्याकाळचा आणि आत्ता जरा इथे बाहेर बसते. लाईटीबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. मला भरपूर आता मागे कमेंट्स येऊन गेल्या. म्हणजे ह्याच्या आधी सगळं सांगितलेलं आहे, पण नवीन नवीन बघा सबस्क्रायबर आपल्या चॅनलशी जोडले जातात ना, त्याच्यामुळे त्यांना माहिती नसेल आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते. त्याच्यामुळेच म्हटलं शेअर करूया आज. तर ह्या लाईटी बघा आणि ह्याचा उजेड बघा तुम्ही. आता 2 लाईटींचा उजेड इथे पडतो, त्याच्यामुळे जास्त वाटतं आहे. आणि पुढच्या साईडला आपल्या गेटजवळ जी लावले ना तिथे एकच लाईट आहे, त्याच्यामुळे थोडंसं जरा उजेड कसा कमी असतो. आणि धूळ वगैरे साचलेली आहे त्या लाईटीवरती. ह्या लाईट आहेत ना, सोलर पॅनलच्या लाईटी आहेत त्या तिन्हीसुद्धा. आणि सूर्याची किरण आहेत ना त्यांच्यावरती ह्या चार्ज होतात आणि मग त्या आपोआप की नाही पेटतात, आपोआप बंद होतात. ऑटोमॅटिक आहे आणि ह्याला रिमोटसुद्धा आहे. म्हणजे आपल्यावरती आहे, बंद चालू आपण करू शकतो किंवा ऑटोमॅटिकवर ठेवलात ना तुम्ही की त्या आपोआप बंद होतात आणि आपोआप चालू होतात. एक टायमिंग असतं, टायमरसुद्धा आहे त्या रिमोटमध्ये. त्याच्यामुळे आपण सेट करायचं त्या पद्धतीने या लाईटी चालतात. आणि काय नाही, अधेमध्ये फक्त साफ करायच्या. म्हणजे धूळ वगैरे बघा बसते ना, त्याच्यामुळे नॉर्मल कपड्याने पुसून घ्यायच्या किंवा झाडू वगैरे फिरून स्वच्छ करून घ्यायच्या. छान प्रकारे चार्ज होतात उन्हाच्या किरणाने. आणि मग आता तुम्ही बघताय किती उजेड पडतोय ते. खूप चांगल्या आहेत त्या, खूप उपयोगी आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं की वीज बिल येणाऱ्या बघा लाईट असेल त्या लावण्यापेक्षा ह्या सगळ्यात बेस्ट आहेत. आम्हाला की नाही अजून पण 2 लावायच्या आहेत. म्हणजे आपला त्या साईडचा आडा आहे ना, म्हणजे घराच्या समोर त्या साईडला जिथे आपली चाफ्याची बघा झाडं आहेत ना, त्या साईडला अजून एक आम्हाला स्ट्रीट लाईट ही लावून घ्यायचे. आणि इथे मागच्या साईडला अजून 1 किंवा 2 लावून घ्यायचा आमचा विचार आहे. आता कधी ते माहीत नाही आहे, पण लावून घ्यायचं एवढं मात्र आम्ही नक्की केलेलं आहे. बघू आता पुढे जसं जमेल त्या पद्धतीने करायचं. पण खूप उपयोगी आहेत आणि जास्त अशा महाग पण नाही, आपल्या बजेटमध्ये आहेत. साधारण तुम्हाला मी अंदाज सांगते, जवळजवळ काहीतरी 2,500च्या आतमध्ये ही 1 लाईट घेतलेली आहे. म्हणजे 2,500 पण नाही, त्यापेक्षा कमीच आहे. आणि ऑनलाईनसुद्धा ह्या लाईटी मिळतात. परत तुम्ही दुकानात जर का आता विकत घ्यायला गेला तर दुकानामध्ये सहज मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर का ऑनलाईन नसेल घ्यायच्या तर दुकानामध्ये घ्या तुम्ही. छान आहेत, टिकाऊ आहेत. आता जवळजवळ वर्ष होऊन गेला ते म्हणजे ती पुढची लाईट आहे ना ती जवळजवळ वर्ष होऊन गेली लावलेली. आणि ह्या लाईटी कधी बरं लावल्या, ह्या लाईटी ना मला असं वाटतं की आपण बघा हे घराचं काम केलं ना, हे पत्रे टाकून घेतले ना हे घराचे, ह्या आपल्या नवीन घराचे, त्यावेळेस ह्या लाईटी लावलेल्या आहेत. हां बरोबर, त्यावेळेस लावलेल्या आहेत. म्हणजे जास्त असे काही महिने झालेले नाही आहेत, पण चांगलं आहे, उपयोगी आहेत. तुम्हाला जर का लावायचे असेल ना तुमच्या कंपाऊंडमध्ये आड्यामध्ये तर अगदी बिनधास्तपणे लावा. खूप छान प्रकारे चालतात आणि छान असा प्रकाश की नाही पडतो. एवढंच की जरा थोडीशी साफसफाई ठेवायची, काही नाही, व्यवस्थित चालतात. चला आता मी चालली घरामध्ये. आपले वाघ्याशरू पण आता घरामध्ये झोपलेत आता आरामामध्ये. आणि जेवणाचं बघते आता काय करायचं. कुणाल जेव्हा मगाशी फोन लावला होता, पण ते मला म्हणाले की त्यांना जेवायचं नाही आहे कारण त्यांना येईपर्यंत लेट होणार आणि दुपारी पण ते बाहेरचंच खाल्लेलं आहे ना, त्याच्यामुळे म्हणाले फारसं असं काय बनवू नको. हा बघा कसं लोळते बघा बेडवरती बोका. शेरू, ए शेऱ्या, तो बघा एक खाली झोपलाय. वाघ्या नाही वर जात, त्याला आवडत नाही वर, पण ह्याला मात्र बेडच हवा बोक्याला. एवढी गरमी होते. आता मी ना दार खिडक्या बघा बंद करून घेतलेलं आहे. म्हणजे आता वाजलेत बघा किती, दिवाबत्तीचा टाईम होऊन गेलं ना, त्याच्यानंतर बंद करून टाकलं सगळं. कुणालचे बाबा येईपर्यंत सेफ्टी रिक्स नाही घ्यायची, हो की नाही. ए शेरवा बाबू, खाली झोप ना, खाली झोप. बघा अशा लोळतोय तो, असा तंगड्या बिंगड्या अशा वर करून नुसता लोळत बसतो बोका, मस्तीखोर. बघा बघा कसं झोप. आता काय कर नीट. रात्रीच्या जेवणाची तयारी तर कुकर आता मी ना लावून घेते. कुणालच्या बाबांशी बोलणं झालं माझं, ते म्हणाले की थोडंसं काहीतरी बनव. तर म्हटलं डाळ भात आणि भाजीच करते, कारण डाळ भात कसं वाघ्याशरू यांना पण लागतो ना, आणि चपाती बनवली मग 2 जण जास्त जेवत नाही मग, त्याच्यामुळे डाळ. तर हे बघा डाळीमध्ये टोमॅटो पण घातला आहे. असं कुकरमध्ये टोमॅटो टाकला ना म्हणजे कसं नंतरला बरं पडतं. मग आपण फोडणी घातली ना पटकन शिजते मग आपली डाळ. आणि ही गवारची भाजी करणार पटकन, कुकरमध्ये जरा उकडवून घेते म्हणजे पटकन नंतरला फोडणी घातली का आपलं काम झालं. 1 मिनटं जरा झाकण लावायचं आहे. म्हणजे आता काय
झटपट आपलं जेवण आता होणार आहे. चला गॅसवर ठेवते. सावकाश खा, सावकाश खा. डाळ भात आणि थोडीशी मच्छी ना ठेवली होती, सुकी मच्छी वाघ्या शिरूला. दर पकड. डाळ जास्त टाकली ना की आपला वाघ्या खायला मागत नाही, त्याच्यामुळे डाळ म्हणा त्याच्या भातामध्ये कमी घातले. जर सुकं सुकं असलं ना मग त्याला कंटाळा येतो खायला. मग दर गे या असं म्हणजे चिपकतं ना ते बाऊलला, त्याच्यामुळे असं हातात घेतले, खातो बरोबर. तर बघा तो शेट आपला जेवून झोपला पण वरती. जिबली चाटते बोका. पाणी कोण पिणार? तर ये पाणी पिये. पाणी नाही पियायचं, पाणी पियायचं बा जेवण झाल्यावरती थोडं तरी. दर दर दर. चला ह्या दोघांचं खाऊन झालं ना, आता काही मला चिंता नाही. आता कोणाला जेव्हा लेट आलं तरी पण चालतील, अजून त्यांना यायला अर्धा तास जाणार आहे. जर यश वागे ये, जेवण गरम पण होतं ना. ये बाबू ये 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 लवकर ये, खा ये पटकन. ये ये लवकर, ये लवकर. ये चेरू भातू खा. ये वाघ्याला भातू नको, तू खा. ये लब्बाड पोरं. बघा एवढंसं टाकलं ना भात. आईस्क्रीम खाते. हे बघा कुणालचे बाबा घेऊन आले आज आईस्क्रीम. वाघ्या चेरूला पण आणलेला, त्याने आल्या आल्या खाल्ला. आणि आम्ही आत्ता म्हणजे झोपायच्या वेळेस खाते. मग अशी किती वाजता, 11 वाजता आलं ना. साडे पावणे 11 वाजले. नाही नाही, पावणे 11 होऊन गेलेले. 11 वाजले. आत्ता किती वाजले? आत्ता बरोबर 12 वाजलेले आहेत. म्हणजे सगळं काम होईपर्यंत 12 वाजले. त्यांचं घर मी 10 मिनिट असतं. तर कोणाच्या बाबा भाड्याला गेले होते ना आज, त्याच्यामुळे. आणि खूप थकले आता मी पण आईस्क्रीम खाते आणि मग झोपते. तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. खूप खूप धन्यवाद. आणि कुठेतरी लांब आहे ना बँजो वाजतोय. मला वाटतं लग्न विग्न काहीतरी असेल, त्याच्यामुळे बँजो वाजतोय. हळद असेल, हळद. बँजो असतं म्हणजे हळद आहे.